दररोज प्रमाणे आज इथून थेट निघाले आपण ड्युटीला. तर भेटू आता ड्युटीवर, साईन बिन करू. तिथे गेल्यावरच बघू कसा विषय. तर साईन केल्यानंतर आता डेपो इथं आहे, प्लाझाच्या डेपोत. तर हां, बघूत काय काम भेटते. कपडे बदलू तर चिकना फटवून येतात घरून येताना, आणि इथं आल्यावर सगळे मेकअप फुकट चाहून जाते. ऑइल गिरीस काय काम काय भेटते बघू. दररोज काय वेगळं भेटलं तर बरं वाटते. दररोज एकच मध्ये कंटाळ बघू त्यात किती पोर आहेत काय नाही. 4 नटर आता स्प्रिंगला, माहीत असेल त्याला, माहीत आहे त्याला. आणि मी आज एकटा स्प्रिंग खोलले, 4 नटे मी खोलले. एक तर जीवाहून जड आहे पाना, छोटा पाना नाही, एकदम लांब सड उचला इथं जीव चलाय. आणि एकटाच आवाज म्हणजे काय सांगा आता तुम्हाला. एवढी 4 नट खोला अर्धा घंटा घातला. आता कुठं खुलली आहेत आज. हाल दररोजच्या पेक्षा बेकार काम. काय भेटेल काय सांगता येणार दिवसभरात, काय बी काम येते. सध्या स्प्रिंग आली आणि एकट्याला खोलायला लई म्हणजे लई अवघड झाले आता. हो सर, खोललो मी. स्प्रिंग चालू आहे सर. काय नाही, किती पाटी तुटले तुझी स्प्रिंगच्या गाडा. तसं नाही बोलायचो. इथं स्प्रिंग काढून ठेवली आहे आणि इकडे आपली गाडी आहे. स्प्रिंग काढली यातली. स्प्रिंग करायची आज. करू आज आपल्याला एक्सल टायर आणि कूलिंग वॉटर तिन्ही काम एकट्याला दिले. आणि अशा गाडी येतात. ते मागलच्या टायरचे एक्सल फिट करायचे, पुन्हा याच्याने टायर वाजवायचे आहेत. त्या कॅन्डनं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आज अप्रेंटिसचा पोरगा एकटाच हा. जे सिनियर आहेत, जे जाणार आहेत आता आउट होणार आहे, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट बँक संपणार आहे ते. तर टायर करायचे आपल्याला. आता हे दुसरं काम आले, ते सर्व झाल्या गाड्या मेंटेनन्स चेक करायचं. हे आता जॅक्तीन लावायची. जॅक्तीन माहीत असेल तुम्हाला कसं लावतात. आज एकट्याला सगळे कामं करायची. जॅक घरला जायचं, घरला जायच्या पुढं काम, टायर चेंज करायचे. पटलंय बेकार वाटाले उन्हाळ्यात दिवसा घरी काम कर बापू म्हणलं तर नको वाटत. किती तर काम करावं लागेल. शिक्षण समजा. हा सर, हा सर, बोलो का? काय झालं? इकडे लाव खाली. खाली कुठे? तिकडे. हा, त्या इथं लाव. नाही नाही ते तिकडे. इथं? हा नाही, तिथं नाही, तेच बाजूला खाली. इथं? हा लाव तिथं. हे जा. हा लाव ना तू. मी आहे ना, लाव ना. तर डाऊन. करू लागले. सॉरी, हाफ करायचंय. मला माहित नव्हतं. हाफ करायचं.
आम्ही तर निघाले आता, सुट्टी झाली आहे. ते हाफ काढून ठेवल्या म्हणजे नाईट शिफ्टला जे पोरं येतील ते करतील. नाईटला आहेत भरपूर पोरं. सध्या मी एकटाच होतो आज अप्रेंटिसचा. तर साईन करायची आहे, साईन, आणि इथून निघायचं आहे डेपो चालू रस्ता. घरी जाऊन बघू आणि आंघोळ करू, कपडे धुवून टाकू. हे बघू घरी जाऊ. आणि दुसरी गोष्ट, मला ब्लॉगिंग एकट्यालाच करावं लागेल. कॅमेरामॅन असेल किंवा स्पीक मी बोलणं असेल किंवा भरपूर काही गोष्टी, म्हणजे मला पार्टनर भेटच नाही आलाय. बघू भेटलं तर. गाईज घरी आल्या. आपण पहिलीच काढली लाईट नाही, आता आली लाईट. हा, तर आपण घरी आल्यावर कपडे धुल्या आणि आंघोळ बिंघोळ केल्या, फ्रेश झाल्या. आणि आता बसू आपण. मी आज विचार केला कुठतरी बाहेर जाऊन बसायचा. पब्लिकला दिसलं पाहिजे कपडे धुल्या. हे इथं आपले कपडे वाळू घातले. इकडे रूम आहे. इथं ते भैया लोक जातात कामाला वगैरे रूम. चला आपण थोडं बाहेर जाऊ. हेडफोन घेऊ, पहिले तर चप्पल घेऊ. बूट आहे, लय दिवस झाला घातलंच नाही. हेडफोन घेऊ. हेडफोन घेतल्या तर बाहेर कुठतरी जाऊन बसा. एकट्याच या रूममध्ये बसून बसून कंटाळा आलाय. दररोज या इथं बसा, ते थोडंसं क्यूब खेळा, असं तसं असाच दिवस चालाय. आज नाही, थोडं वेळ बाहेर घालायचा आहे, कारण बस झाला आता घरी बसून. जाऊ कुठतरी बसू. तिथं मी येताना आपल्या रस्त्यालाच कुठतरी तिथं बसायचं आहे. तिथला थोडा व्ह्यू दाखवतो, तिथं बसतो, एडिट बिडिट करतो, अपलोड करून दाखवतो. चला आपण जाऊ.